Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आता आपले पालकमंत्री जे आहेत त्यांच्या नातवाने टेस्ला कंपनीची कार गिफ्ट केली. 60 लाखाची कार आहे ती. नातवाला शाळेत एजन्सी दिली. तुमच्या अपेक्षा काय त्याच्याकडे? आम्हाला निदान बस तरी नीट व्यवस्थित असायला पाहिजे. दररोज निदान एक तरी सीट येण्या जाण्याला तरी, पण सीट नाही भेटलं तरी टायमाच्या टायमाला बस तरी भेटायला पाहिजे. सकाळी निदान गावापर्यंत तरी यायला पाहिजे. दररोज आम्हाला 28 किलोमीटर जावं लागतं, चलत यावं लागतं. आणि कधी कधी दुपारी कधी कॉलेज उशिरा सुटतं, कधी एक्स्ट्रा क्लासेस असतात. मग असल्या उन्हाचं आम्हाला इथपर्यंत यावं लागतं. इथून पुन्हा गावाकडे जायला बसमध्ये असं चढ उतर मध्ये खूप त्रास होतो. आणि तिथून अर्धा तास नाही म्हणलं तरी पण उन्हात असल्या कडक उन्हामध्ये आम्हाला चलत जावं लागतं. म्हणजे असं मोडक्या खिडक्या नसतात बसला, बसमध्ये पाणी असतंय, चिखल घाण सर्व, असं काही उभा राहायला जागा नसती. आणि तशाच बस लावते ती. खेडेपाड्यात तर काय विचारूच नका. लांबच्या जरा चांगल्या तर लावते ती, पण खेडेपाड्यात एकदम खराब बस लावते. आपले पालकमंत्री आहेत अफसर नाही तरी त्यांच्या नातवाला 60 लाखाची टेस्ला कंपनीची गाडी दिली शाळेत जायला यायला. तुम्ही जसं म्हणत होता की तुम्ही आपले विद्यार्थी आणखी आदरत येते जाते आदरते जण काय आता पर्याय तर नाही, यावं तर लागतं कॉलेज शाळा असल्यामुळं. आता जे आहे ते आता जी भेटेल त्या बसने तर यावं लागणार. सरकारकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा काही नाही, रोड चांगले राहावे, बसची सुविधा चांगली राहावी, दुसरे काय अपेक्षा नाही. व्यवस्थित आहेत पण आता थोडं झालंय. पहिल्यासारखं म्हणजे आहे तेच आहे, काही बदल नाही. फक्त नॉर्मल मध्ये म्हणजे रोड फिडे सुरक्षा झाली थोडी, पण असं वाटत नाही की आपल्या धाराशिवचं नवीन बस स्टँड झाले. बाहेरून बघितल्यानंतर थोडंफार वाटतं, पण मध्ये आल्यानंतर आहे तेच आहे. काय एवढं दररोज बसनं जातो येतो? हा, रोज जागा मिळते काय? वेळेवर बस येते का सगळ्या? नाही, बस जेव्हा बघेल तेव्हा फुलच असते. एकतर तासभर तिथं बसून राहावं लागतंय. त्याच्यानंतर भेटली बी तरी कुठल्या तर कोपऱ्यात आदळत फिदळत कसं बसत यावं लागतं. बसमध्ये बसायला जागा भेटत नाही. आणि जे शिवशाही परत ज्या अशा बसेस आहे ना स्लीपर, त्याला पास चलत नाही. तर माझी एक अशी विनंती आहे की त्याला पण पास चालला पाहिजे, कारण त्या पण महामंडळाच्याच बस आहेत ना. मित्रा, पालकमंत्री आपले प्रताप सर नाही त्यांच्या नातवाला त्यांनी टेस्ला कंपनीची गाडी दिली. 60 लाखाची गाडी आहे ती, शाळेत जायला यायला. माहिती आहे का तुला? माहिती आहे. फक्त ती 60 लाखाची ती द्या. फक्त आपल्याला गाडी तुम्ही चांगल्या लावा, चांगल्या नाही गळक्या बी लावा, फक्त टायमामध्ये लावा, एवढंच करा. कारण आमचा लय टाइम झाला, 2-2 तास, 1.5 तास बस स्टँडवर जायले. तर एक सूचक प्रतिक्रिया आहे. ह्या मित्राचं म्हणणं आहे की नातवाला 60 लाखाची दिली, आमची अडचण नाही, पण कमीत कमी गळक्या राहुना लावा, पण गाड्या वेळेत लावा. ही मुलं सकाळी 7 वाजता यांचं कॉलेज चालू होतं, 12:30 वाजता कॉलेज संपतं यांचं. आज 1-1:30 वाजले तरी हा मुलगा बस स्टँडवरतीच आहे. हा सकाळचं जेवण दुपारी करणार किती वाजता? ह्या मुलाचं एकदम योग्य बोलणं आहे की वेळेत गाड्या लावा. महाराष्ट्रात एका मंत्र्याने टेस्ला कंपनीच्या नातवाला फक्त शाळेत जायसाठी दिली. तुम्ही सामान्य कुटुंबातील मुली आणखी बसने प्रवास करते काय, कसे पाहतेस तू? आम्हाला वाटतं की म्हणजे एक असं अन्याय केल्यासारखं आहे. कारण आमच्यासारखी मुलं आहेत, मीच नाही पण माझ्यासारखे अजून कित्येक मुलं आहेत, लहान असतील मोठे असतील, गावात किंवा जवळ शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला बाहेर यायला लागतं. आता आमचं गाव इथून 35-30 किलोमीटर दूर आहे, तरी आम्हाला आता अजून 1-2 तास वेळ तर आहे, वाट बघायला लागणार. वेळ कधीच वेळेवर येत नाही. आता आम्हाला 5 वाजता कॉलेज सुटतं, पण आम्हाला 6:30ला बस लागते, म्हणजे 1.5 तास तिथं वेस्ट. आणि कधी 6:30ला बस नाही तर 7:30 पर्यंत येते, म्हणजे घरी जायला आम्हाला 9-9:30 पर्यंत वाजतात. आणि तिथं पण आम्हाला 1 किलोमीटर गावात चालत जायला लागतं. त्यामुळं आमचं थोडी सुद्धा एनर्जी राहत नाही, म्हणजे शिक्षणाचं पूर्ण आमचं नुकसानच होत चाललंय. आम्हाला वाटतं स्वतःच्या लेकराला टेस्ला गिफ्ट करण्यापेक्षा आमच्यासारख्या मुलांसाठी बसची किंवा इतर वाहनांची सुविधा करावी. मंत्री असलेल्या यांनी नातवाला 60 लाखाची गाडी दिली. तुमच्या मसाकाची सामान्य कुटुंबातील मुलं आणखी बसने प्रवास करतात, कसं पाहता याच्याकडे तुम्ही? जे काही यांनी आता एवढी मोठी 60 लाखाची गाडी दिली नातवाकरिता, आणि आज आमचे लेकरं जे आहेत धगधगीचं जीवन जगतायत. शाळेमध्ये जाताना त्यांना शाळेच्या गाड्या शाळेकरिता बस काही गावांना उपलब्ध नाहीये. परत काही स्टॉप सुद्धा नाहीये तिथं. आणि मंत्र्यांचे जर मुलं 60 लाखाच्या गाडीत जात आहे, कमीत कमी आमच्या मुलांकरिता आमच्या गावी तर त्यांनी सेपरेट गाड्या तरी द्यायला हव्या आहेत.
आणि दिल्याही गाडी तरी त्या जुन्या गाड्या देतात ते, जेणेकरून त्या गाड्या पण बंद पडतात आणि त्या गाड्यांचा त्या मुलांवर फार धगधगीचा अडचणीत सामोरे जावं लागत आहे. विनंती, आपल्या नातवांना जसं तुम्ही सुख सुविधा दिल्या तशाही आमच्या लेकरा बाळांनाही शिक्षणाकरिता चांगल्या सुविधा द्यावा. तुम्ही परिवहन मंत्री असल्याच्या कारणाने आमची एवढीच अपेक्षा आहे आपल्याकडे. आपण आज धाराशिव जिल्ह्यातील बसची अवस्था काय हे सर्वांनी पाहिलं. बस ही लालपरी म्हणून त्याला संबोधतो आपण. ही फक्त दळणवळणाचं माध्यम नाहीये, तर लहान मुलांच्या शिक्षणाचा एक मोठा टप्पा आहे, ज्यातून ती आपल्या ग्रामीण भागातून शहरामध्ये येतात, शिक्षण घेतात, स्वतःचं भविष्य घडवायचा प्रयत्न करतात. या बसमध्ये ना धड त्यांना बसायला जागा मिळते, वेळेवर बस मिळत नाहीत, खिडक्या फुडक्या असतात, तसेच बसच्या काही गळत्या असतात. काही सूचक प्रतिक्रिया आपण आता पाहिल्या. इथे पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक स्वतः परिवहन मंत्री आहेत. या परिवहन मंत्र्याच्या जिल्ह्यातच बस स्थानकाची अवस्था ही मग पाहिली आपण सर्वांनी. अशी अवस्था असेल. येथील काही विद्यार्थ्यांचं असे सूचक प्रतिक्रिया होत्या की आम्हाला तुम्ही तुमच्या नातवाला टेस्ला कंपनीची गाडी दिली त्याबद्दल आमचं दुमत नाहीये, तुम्ही नातवाचा लाड पुरवा, पण आम्ही सामान्य कुटुंबातील जे काही मुलं विद्यार्थी ते येतो त्यांना कमीत कमी चांगल्या बस सुविधा द्या, जेणेकरून आम्ही ग्रामीण भागातून इथे येऊ व आम्ही आमचं जे काही भविष्य घडवायचा प्रयत्न करतोय ते आम्ही घडवू, असे विद्यार्थ्यांचं मत होतं. जाधव, मुंबई तक, धाराशिव.